शेवटच्या दिवशी आलेला आहात, नक्की काय मागण्या होत्या लोकांच्या आणि तुम्ही काय शब्द दिलाय? आंदोलन नाही, हे अन्नत्याग उपोषण होतं की जेणेकरून बच्चू भाऊंनी संकल्पना केली होती की रायगडच्या पायथ्याशी जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या शेजारी आज दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली 3 दिवस त्यांनी अन्नत्याग उपोषण केलेलं होतं आणि त्याला सामोरं जाण्याचं काम आमच्या राज्यकर्त्यांचं असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार आज आम्ही इथे येऊन त्यांचं उपोषण सोडवतोय की जेणेकरून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या, वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं, माझ्या दिव्यांगांकडे लक्ष द्यावं, माझ्या दिव्यांगांना जे 5% निधी महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये आहे तो सगळीकडे व्यवस्थित वितरित केला जावा आणि त्यांना स्वबळावरती राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी होती. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची चर्चा करून आज आम्ही इथे आलेलो आहोत. योगेश कदम मगाशी येऊन गेला. काल आमचे कलेक्टर, SP, शिव, प्रांत, तहसीलदार, इथले DYSP, पोलीस अधिकारी हे सगळे मंडळी काल भेटून करून गेलीत आणि आज मी प्रतिनिधी शासनाचा म्हणून इथे आलोय. मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे. 2 ते 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मिटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज आश्वासित करतो.